सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. आपण भक्ती करत असताना परमेश्वराच्या कृपेमुळे आपल्याला बोध झाला. जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर या चारही पदार्थाचं कार्यकारण स्वरूप लक्षात आलं आणि त्यामुळे परमेश्वराची भक्ती आपण करायला लागलो. काही लोक परंपरागत उपदेशी आहे म्हणून उपदेश घेतला, काही लोकांना त्रास झाला, दुःख झालं, अडीअडचणी आल्या म्हणून उपदेश घेतला, काही देखोवेखी उपदेश घेतात. परंतु धर्म काय आहे, त्याचं तत्त्वज्ञान काय आहे हे न जाणल्यामुळं परमेश्वराच्या कृपेने परमेश्वराचा धर्म आपल्याला भेटला, परंतु आपण मिश्र भक्ती, अंधश्रद्धा, कर्मकांड यात जर अडकलो तर परमेश्वराच्या कृपेने मिळालेला हा धर्म आपल्या हातातून निसटू शकतो आणि अनंत नरकात, अनंत दुःखात आपण पडू शकतो. त्यासाठी परमेश्वराने जे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे ते तत्त्वज्ञान समजून येणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते आपण कुठं घ्यावं, काय करावं हे आपल्या लक्षात येत नाही. त्याच अनुषंगाने अनेक सद्भक्तांच्या मागणीनुसार आपण 4 पुस्तकं लिहिलेली आहे. त्या 4 पुस्तकांचा जर आपण संग्रह केला, वाचन केलं तर नक्कीच आपल्यामध्ये धर्माच्या प्रती असलेलं जे अज्ञान आहे ते दूर तर होईलच, परंतु परमेश्वराविषयी, धर्माविषयी आपल्याला अभिमान वाटून वेच निर्माण होईल आणि आपण व्यवस्थितपणे धार्मिकता करू शकू. कोणती गोष्ट करायची असेल तर ज्ञानाशिवाय पर्याय नाही आणि मग धर्मालासुद्धा ज्ञान असायला पाहिजे आणि तेच ज्ञान समोर ठेवून जे नवीन उपदेशी लोक आहे किंवा उपदेश घेतला आहे परंतु काही माहीत नाही, किंवा जे अन्य लोक आहे, धार्मिकता आहे परंतु त्यांनी उपदेश घेतलेला नाही, अशा सद्भक्तांना समोर ठेवून मी एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचं नाव आहे साध्य साधना. अनेक सद्भक्तांनी हे पुस्तक मागितलेलं असेल, मागवलं असेल आणि त्याचं वाचन पण केलेलं असेल, परंतु हे जे पुस्तक आहे याच्यामध्ये धार्मिकता का करावी, कशासाठी करावी, त्याचा उद्देश काय आणि आपण जी धार्मिकता करत आहे ती योग्य की अयोग्य याचे अनेक दाखले, अनेक प्रमाणं श्रीमद भगवद्गीता असेल, संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी असेल, दासबोधातले काही उदाहरणं देऊन आणि सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी जे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे ते तत्त्वज्ञान परमेश्वराचं आणि ती भक्ती परमेश्वराची ही आपण जर समजून घेतली तर आपण धार्मिकता जी करत आहोत हे अज्ञानावच न करता ज्ञानातून करू आणि नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल. हे पुस्तक नुसतं आपल्याला वाचण्यासाठीच उपयुक्त नाही, तर अनेक सद्भक्त आपल्या संपर्कात असतात, नातेवाईक असतात, मित्रमंडळी असतात, धार्मिक असतात, त्यांच्याशी चर्चा करायची असते परंतु काय सांगावं, कसं सांगावं हे लक्षात येत नाही, तर त्यांना प्रेझेंट देण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे. म्हणून तुम्ही आपल्या मुलामुलींच्या बड्डेच्या अनुषंगाने असेल किंवा काही कार्यक्रमाच्या अनुषंगाने असेल तर आपले नातेवाईक असेल, मित्रमंडळी असेल, त्यांना हे पुस्तक जर प्रेझेंट म्हणून दिलं तर खरंच त्याचा उपयोग धर्माची सेवा, धर्मप्रचार करण्याच्या उद्देशाने अत्यंत उपयुक्त आहे आणि आपल्यालाही धर्माची थीम काय आहे, पाया काय आहे हे समजण्यासाठी उपयुक्त आहे. म्हणून आपण हे पुस्तक मागवावं. त्यानंतर हे अत्यंत महत्त्वाचं एक पुस्तक परत पुन्हा मी लिखाण केलं. ते पुस्तक आहे भक्तिमार्ग, मान व धर्म, समज गैरसमज. आपण धर्मामध्ये जरी असलो तरी आपल्या मनामध्ये अनेक शंका, कुशंका, प्रश्न असतात आणि ते प्रश्न असतात कुळदेवतेच्या अनुषंगाने, पितृदोषाच्या अनुषंगाने, देवतेच्या अनुषंगाने किंवा अनुसरणाच्या अनुषंगाने, असे अनेक प्रश्न असतात आणि त्यामुळं आपण धार्मिकता जरी करत असलो तर मिश्र भक्तीला, अंधश्रद्धेला बळी पडतो. आणि आपल्या संपर्कात काही लोक आहे का जे उपदेश घेतलेला नाही आहे किंवा ज्यांच्या घरामध्ये धर्म आहे परंतु गैरसमज आहे, अज्ञान आहे, त्यामुळं त्यांच्या मनामध्ये एक भीती असते. ती भीती निर्माण जी झालेली आहे ती काढून टाकण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. हे पुस्तकही आपण मागवू शकता. अनेक सद्भक्तांनी हे पुस्तक मागितलेलं असेल, आपण संग्रही ठेवू शकतो आणि प्रेझेंट देण्याला अन्य लोकांना हे अत्यंत उपयुक्त आहे, जेणेकरून आपल्या धर्माविषयी असलेला जो गैरसमज आहे, जो न्यूनगंड आहे, अज्ञान आहे, ते लोकांचं निघून जाईल आणि मानव संप्रदायाकडे पाहण्याची दृष्टी, नजर ही शुद्ध होईल आणि अनुकूल होऊन
होकारात्मक विचारधारा मान व संप्रदायाविषयी निर्माण होईल. असं हे अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे. तुम्ही कोणालाही ते प्रेझेंट देण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेलं पुस्तक तुम्ही मागू शकता. यानंतर तिसरं पुस्तक आहे अत्यंत महत्त्वाचं, का आपण धार्मिकता करत असताना ज्यावेळेस अभ्यास करतो, आचाराविचाराचा पद्धतीनं विचार करतो, तेव्हा आपल्या मनात सहजच शंका येते की परमेश्वराने सांगितलेलं जे तत्त्वज्ञान आहे, आचारप्रणाली आहे, ती आज कोणी पाळत असेल का कुणीच नसेल. परंतु तो भ्रम तोडण्यासाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं आहे. 3 वर्षापूर्वी एक ह्या तपस्विनी आहे, ओरिजिनल फोटो आहे. ह्या तपस्विनी ज्या आहे ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरी तालुक्यात एक ढोऱ्या डोंगर आहे. हजारो एकरचा फॉरेस्टचा डोंगर, तिथं कोणत्याही प्रकारचं नपाळता नाही. आणि आपल्या पूर्वजांचा इतिहास आहे का तिथं पूर्वी आपले जे साधक आहे ते देह छापायला यायचे, साधना करायला यायचे आणि तिथूनच कैवल्याची गड किंवा कैवल्याची वाट सुरू होते. असं एक जागा आहे. त्या जागेमध्ये अनेक कार्यक्रम आता आजकाल व्हायला लागले. तर अशा पद्धतीचं ते ठिकाण 4 वर्षापूर्वी ह्या तपस्विनी 25 ते 30 वय, अत्यंत वेल एज्युकेटेड, इंग्लिश बोलायच्या, अनेक भाषा त्यांना अवगत होत्या. परंतु धर्माचा अभ्यास केल्यानंतर देह छापायला आल्या आणि 4 ते 5 वर्षांनंतर आमच्या ते लक्षात आलं. वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून त्यांचा आमचा संपर्क आला आणि त्यानंतर 13 वर्ष त्यांनी तिथं साधना केली. ती साधना अशी केली की परमेश्वराने सांगितलेलं जे तत्त्वज्ञान आहे ते त्यांनी तंतोतंत पाळलं. आणि त्यानंतर जेव्हा त्या सरल्या, त्यानंतर मी तिथं जाऊन आजूबाजूला जे आदिवासी पाडे आहे, गावं आहेत, तिथं वस्त्या आहे, त्यांच्याशी चर्चा करून या ताई कशा राहायच्या, कशा पद्धतीनं आचार करायच्या याचा लेखाजोखा घेऊन त्यांच्याच कडून माहिती घेऊन ते पुस्तक संग्रहित केलेलं आहे. आणि आपल्या तत्त्वज्ञानाला जे परमेश्वराने अपेक्षित असलेला जो आचार आहे तो आचार तंतोतंत पाळणाऱ्या या ताई, ही आत्ताची 2-3 वर्षापूर्वीचीच ही कथा आहे. परंतु ही ओरिजिनल कथा आहे. आणि आपल्याला जे आपण स्मृतिस्थळामध्ये नाथ नागाईसा नावाच्या ज्या भक्त होत्या, आचार्यांच्या नाथ, तर त्यांच्यासारखा त्यांनी देह छापला आणि परमेश्वराला जवळ केलं. असं हे पुस्तक आहे. आपण तर संग्रही ठेवू शकतो, परंतु आपल्याला धर्माच्या प्रति वेळ, आवड निर्माण होण्यासाठी आणि बळ निर्माण होण्यासाठी, अभिमान निर्माण होण्यासाठी आपण ते अत्यंत आवश्यक आहे वाचणं. आणि त्यानंतर काही साधुसंत आपल्या घरी येतात, काही तपस्विनी येतात, त्यांना प्रेझेंट देण्यासाठी अत्यंत उपयुक्त असं पुस्तक आहे. त्यांनाही धर्माला बळ येईल, धर्माधरुदीचे या अनुषंगाने, पडल्याची सुश्रूच्या अनुषंगाने हे आचार जेव्हा आपण बघतो आणि आजूबाजूला आपण जेव्हा बघतो की आपल्या धर्मात अशा कोणीतरी साधक आहे आणि आजही असू शकतात, तर त्यावेळेस नक्कीच आपल्याला आचार करण्यासाठी बळ निर्माण होतं. म्हणून हे पुस्तक तुम्ही संग्रही ठेवू शकता. त्यानंतर एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे धर्म एक चिंतन. हे जे धर्म एक चिंतन हे पुस्तक आहे, वेगवेगळे लेख आहे याच्यामध्ये. ते महान व संदेश नागपूरवरून जे प्रकाशित व्हायचं त्यामध्ये हे सर्व लेख आलेले आहे छापून. आणि त्याच लेखांचं संग्रह करून हे पुस्तक मी लिहिलेलं आहे. वेगवेगळ्या विषयावरती हे पुस्तक लिहिलेलं आहे. बुद्धिवादी आपला धर्म असल्यामुळं बुद्धीशी निगडीत, आचाराशी, विचाराशी निगडीत, तत्वाशी निगडीत असलेले हे लेख जेव्हा आपण धर्मामध्ये आज बघतो परिस्थिती काय आहे आणि परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान काय आहे, याच्यामध्ये आपल्या मनामध्ये जी संभ्रमावस्था निर्माण होते, त्याचं आजची धर्माची जी दिशा आणि दशा आहे त्या अनुषंगाने हे अनेक लेख दिलेले आहे. दोष असेल, ब्राह्मण निर्मितीचा उद्देश असेल, भटोमज देव होईल का, देवपूजेच्या संदर्भात हे लेख आहे. असे अनेक लेख या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही वाचू शकता. आणि हे पुस्तक आपलेच जे सन्मित्र आहे, सद्भक्त महानुभाव संप्रदायाचे, जे अभ्यास करताय, जे अभ्यासाच्या अनुषंगाने चिकित्सा ठेवत आहे, धर्म काय आहे, तत्त्वज्ञान काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतात, त्यांना प्रेझेंट देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे जे चारही पुस्तक हे फक्त 440 रुपयाला आहे, हे कुठेही विक्रीला नाही. याचं कारण असं आहे की विक्री करणारे जे लोक आहे हे असे पुस्तकं ठेवत नाही. कारण त्यांच्याशी जेव्हा मी चर्चा केली ते म्हणे आपल्या धर्मामध्ये पारायणं, आरत्या, संकष्टहार स्तोत्र, दत्तात्रय कवच
अशा पुस्तकांना जास्त मागणी आहे. तुमचे पुस्तकं बुद्धिवादी असल्यामुळं आणि डोक्याला विचार चिंतन करायला लावणारे असल्यामुळं हे पुस्तकं कोणी घेत नाही, म्हणून आम्ही ते पुस्तक ठेवत नाही. कारण काही असो, परंतु ते पुस्तकं असे पुस्तकालयामध्ये किंवा दुकानांमध्ये विक्रीला न ठेवता आल्यामुळं मी आपल्याला आव्हान करतो की आपण हे पुस्तकं आपल्यासाठी तर मागवाच, परंतु इतर सद्भक्तांसाठी प्रेझेंट देण्यासाठीही मागवा, जेणेकरून आम्हालाही या पुस्तकांच्या अनुषंगाने बळ येईल आणि पुढं माझं लिखाण कंटिन्यू चालूच असतं. सत्संगाच्या माध्यमातून तुमच्याबरोबर संपर्क संवाद चालूच असतो. तर आत्ताही 2 पुस्तक मी लिहित आहे. धर्मी अधिकार नाही. परमेश्वरांनी सर्वज्ञ कबरोबंनी या जीवाला कोणत्या गोष्टीतून धर्माचा अधिकार प्राप्त होत नाही आणि कोणत्या वचनातून तत्वातून सिद्धांतातून आचारातून विचारातून धर्माचा अधिकार प्राप्त होतो, असं हे अत्यंत उपयुक्त नवतरुण लोकांना महत्त्वाचं आहे. किंवा ज्यांना 30-40 वर्ष धर्मात होऊन गेले, परंतु अनुसरणाचा त्यागाची इच्छा होत नाही, अशा सद्भक्तांना मनातले संभ्रम भीती न्यूनगंड किंवा अनुसरणाविषयी असलेला जो गैरसमज आहे हे काढून टाकण्यासाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं आहे. ते अजून DTPला दिलेलं आहे, अजून प्रकाशित झालेलं नाही. परंतु अजून दुसरं एक पुस्तक आहे, मुक्तीचे दरवाजे. परमेश्वरांनी धर्म काय आहे, धर्म कशासाठी आहे आणि तो समजल्यानंतर आपण ही धार्मिकतेचा जो आचार विचार प्रणाली आहे ती स्टेप बाय स्टेप आपण कशी अभ्यासावी आणि आपल्या जीवनात कशी उतरावी, अशा अनुषंगाने हे पुस्तक आहे. ते दोन्ही पुस्तकं आज लिखाण करून DTPला दिलेलं आहे. ते छपाईच्या उंबरठ्यावर आहे. यालाही जर कोणाला योगदान देण्याचा इच्छा असेल तर आपण देऊ शकता. त्यानंतर गेली 15 वर्षापासून आपण सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळाच्या वतीनं माध्यमातून नामधारक वासनिक सद्भक्तांना जागृती करून धर्माचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने श्रीमद भगवद्गीता आणि सूत्रपाठ अर्थात कलियुगाची भगवद्गीता हे मोफत देत असतो. तर हे अनेक सद्भक्तांना आपण जिथं सत्संग चालतात तिथं मोफत दिलेले असतात किंवा जेव्हा मी कार्यक्रमाला जातो तिथंही मोफत दिलेले राहतात. ही श्रीमद भगवद्गीता आहे, मराठीत अनुवादित केलेली आहे आणि हे जे पुस्तक आहे 15 वर्षापासून आपण मोफत देतो आहे, आजही मोफत देण्याचं काम चालू आहे. तर आता हे संपण्याच्या उंबरठ्यावर आहे, कारण श्रीमद भगवद्गीता 10,000 छापल्या होत्या, सूत्रपाठ 5,000 छापले होते. तर बऱ्याच सद्भक्तांपर्यंत आपण हे पुस्तकं वाटलेले आहे. यानंतर आता सूत्रपाठ मी स्वतः लिखाण करतो आहे. पूर्वीचं हे जे सूत्रपाठ आहे हे आपण परमपूजनीय परमहंत श्री निर्मल मुनी बाबुळगावकर उर्फ महंत रामेश्वर बाबा यांच्याकडून लिहून घेतलं होतं आणि श्रीमद भगवद्गीता हे परमपूजनीय परमहंत श्री सुदर्शनजी काटेबाबा जाळीचा देव यांच्याकडून लिहून घेतलं होतं. परंतु भविष्यात आता हे पुस्तकं संपण्याच्या प्रक्रियेत आहे. त्याचंही मी स्वतः आता लिखाण करतो आहे. श्रीमद भगवद्गीता, भावार्थ भगवद्गीता आणि भावार्थ सूत्रपाठ हे आपण छापणार जरी असलो तरी ते मोफतच वाटणार आहे, जेणेकरून घराघरात हे सूत्रपाठ आपल्या मानव संप्रदायाच्या घरामध्ये गेले पाहिजे, वाचनात आले पाहिजे. धर्म काय समजला पाहिजे, कळाला पाहिजे. धर्मजागृतीच्या उद्देशाने भगवद्गीता घराघरात गेली पाहिजे. हे मिशन सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळाने घेतलेलं आहे आणि परमेश्वराचं मिशन तेच आपलं मिशन असं समजून हे कार्य आम्ही करत आहोत. तर यामध्ये तुम्हाला काही योगदान द्यायचं असेल तर देऊ शकता. याच्यामध्ये हे जे पुस्तकं कोणाला जर मागवायचे असतील तर तुम्ही माझ्या नंबरवरती तुमचा पत्ता पाठवा. फोनपेवरती माझा फोनपे नंबर आहे 98-230 43-180. या फोनपेवरती तुम्ही 440 रुपये पाठवा. त्याच्यामध्ये कुरिअर खर्च इन्क्लूड आहे. कुठेही तुम्ही हे पुस्तकं मागू शकता. त्याच्याबरोबर श्रीमद भगवद्गीता आणि सूत्रपाठ आपण मोफत हे पुस्तकं पाठवत असतो. त्यानंतर व्हॉट्सअप नंबर माझा आहे 940 540 3280 आणि जे सत्संग ऐकतात त्यांना दोन्ही नंबर सत्संगामध्ये आलेले असतात. तर अशा पद्धतीने 4ही पुस्तकांचा संग्रह करावा किंवा इतर लोकांनाही प्रेझेंट द्यावे. अशा पद्धतीचे 4ही पुस्तकं आपण मागवावेत आणि या धर्मकार्याला योगदान द्यावं असं मी आपणा सर्वांना विनंती करल, आव्हान करल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.